पाहिलं जातं या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती एक अर्धशतक आपण पाहिलं, हाफ सेंचुरी ज्याने बनवली तो शाकीर मुल्ला पहिलं षटक हाताळण्याकरिता सज्ज होता. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला होतोय सुरुवात. अंतिम दिवसातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज शाकीर सनी करिता. पहिला बॉल हलकशा हातानं खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि पईमध्ये नाहीये संपर्क. निर्धाव चेंडून होतोय सुरुवात अंतिम दिवसाला. डॉट बॉल कॅप्टन टू कॅप्टन, बेस्ट विरुद्ध बेस्टची लढाई आपण पाहणार आहोत क्रीडांगणावरती. पहिला चेंडू शाकीर मुलाचा लेग ब्रेक आणि बॉल मात्र यष्टी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. याला जागा बनवली इनसाइड आउट थ्रू दी कव्हर, परंतु बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून सनी निराश, हताश, हतबड मनाने मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक पहिलं गॉन. चेंडूवरती ब्रेक थ्रो कॅप्टन टू कॅप्टन मध्ये शाकीर मुल्ला या ठिकाणी मात्र आपला नावाचं अधिराज्य गाजवत असताना पहिल्या षटकामागे याला फ्लिक पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल खेळपट्टी जवळ आदळतोय. गोलंदाज पुढे सरसवले होते परंतु क्षेत्ररक्षकाने बॉलला स्टॉप केलाय. सैबूच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल रन लेग बायच्या माध्यमातून देण्यात आली. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय चिरागला चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका पार पडत असताना या स्पर्धेमध्ये 3 बॉलमध्ये 1 रन स्वतःचा संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होत असताना पाहायला मिळाला. तिसरा बॉलवरती याला सफल झाले, ऑन साईडला खेळलाय परंतु बॉल गोषंगी क्षेत्रामध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल होत आहे. सिंगल रन, सिंगलला धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही देखील फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. एका बाजूने सनी बाद झाले, तदनंतर मात्र सिद्धू आणि त्याच्या सोबतीनं साहिलवरती जबाबदारी देण्यात आलाय. जबाबदारीचं ओझं त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये पार पडावं लागेल. पंचांकडे लावडं पिल ना, पंचांचं बोट आकाशाकडे. साहिल देखील मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक दुसरा बॅक टू पविलन. धन्यवाद डिसे. या ठिकाणी मात्र गोलंदाज शाकीर मुल्ला फलंदाजांची वाट लावतं मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या गईला. रिंकेश महाल यांच्याकरिता प्रत्येक चौकरीकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज लागू आहे. पहिलाच बॉल हलक्याशा हाताने मात्र फेस केलाय. या ठिकाणी ओव्हर थ्रो मिस्टेक, आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा कळकळाट पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे. पागदारे नेटवर्क वरती या ठिकाणी ऍक्शन रिप्ले पाहायला डेफिनेटली आवडेल. हा फटका हलकशा हाताने केला, बॉल हवेमध्ये तरंग होत होते. यष्टीरक्षक पुढे सरसवले, एका टप्पानं हा बॉल घेतला आणि गोलंदाज आणि त्याच्या सोबतीनं बॅकअपला जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1+4 अशा पद्धतीनं या चेंडूवरती धावा मिळतात तब्बल 5. एका षटकाचा खेळ समाप्त. 7 धावा फलकावरती 2 विकेट. दोन्ही संघाची सुरुवात समान होत असताना पाहायला मिळते. एका संघाकरिता धावा झाल्या, दुसऱ्या संघाकरिता विकेट. चला फिल्डिंग करण्याचा संघ आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका, अन्यथा आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन या स्पर्धेचे आहे त्याच्या समोर जावा लागेल. स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय वेऊरची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये. रिंकेशला आपण पाहतोय माऊली स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती सेफला आपण पाहणार आहोत. एक अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये हेही नाव भन्नाट चरुशेमध्ये असतं. तोच गोलंदाज सेफ गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत आहे. पुन्हा एकदा पॅटर्न इंटरेस्टिंग. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती पहिला बॉल हलकशा हाताने फटका केलाय. बॉल मात्र फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाले. एक सिंगल रन. सिंगल धावफलक पुढे नेण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात दोन्ही देखील फलंदाज. एका बाजूने रिंकेश आणि त्याच्या सोबतीनं सिद्धू. याही वाला फ्लिक केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं मिस्टेक फॉर्मलिंग,
परंतु एकच धाव प्रत्येक सिंगल डबलला टाळ्यांचा कळकट येत असताना पाहायला मिळतोय. रत्नदीप वेऊर या संघाच्या माध्यमातून असताना दर्शवावं लागेल इलाका हमारा धमाका भी हमारा, हेच करावं लागेल आज क्रीडांगणावरती. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये बोलबाला पाहायला मिळतोय तारापूर 11 ह्या संघाचं. याही वेळेला हलकशा हातानं सॉफ्ट हँड पुश करो खुश रहो अशाच पद्धतीनं सातत्यानं फटके खेळतात, जोखीम पत्करत नाही आहेत दोन्ही देखील फलंदाज. सिंगलनं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न, धावफलकावरती धावा आपण पाहणार आहोत. 3 चेंडूच्या अखेरीमध्ये डबल फिंगर 10 या अंकांवरती भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची जर्सी फलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील परंतु पंच या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. पंच म्हणतात की खेळाडूचं पाय पोचला आहे. खेळपट्टीवरती हे पंचांनी दर्शवलं गेलं. एका बाजूने आपण पाहणार आहोत अथर्व आणि त्याच्या सोबतीनं जुगल सरांना, असे 2 दिग्गज पंचांच्या भूमिकेमध्ये. या ठिकाणी आपण पाहणार आहोत दोन्ही देखील फलंदाजी करता पारदर्शक ऑन आहे. 3 चेंडू मागे 3 चौकार करता आदरणीय सन्मान्य निलेजी पाटील सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. राजेश बाबर यांचं मात्र इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाने आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र फेस केला होता, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा केस समाप्त. या षटकाची बॉलिंग समोर आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडू मागे 3 सिंगल, तदनंतर 2 डॉट बॉल. 2-2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरअप करत असताना आपण पाहणार आहोत. यावेळी हलकशा हातानं फटका केला पुन्हा एकदा घोषंगी क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी मात्र रत्नदीप वेऊरचे पाठीराखे त्यांना सलामी ठोकणारा हा आलाय वेऊर चषक. एक सिंगल रन. षटक संपलेत या ठिकाणी 2 आणि 2 षटकामागे धावा बनल तब्बल 11. पुन्हा एकदा तिसरा षटक होतोय सुरुवात. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं महत्त्वाचं षटक घेऊन पुन्हा एकदा कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहे. शाकीर समोर असेल फलंदाज सिद्धेश. हलकशा हातानं फटका केलाय पुन्हा एकदा सिंगल धावफलक पुढे 12 या अंकावरती 12 रन ऑन दी बोर्ड. जास्तीत जास्त धावा बनवावं लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की ज्याच्या पाठमधनं या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलाय तो खेळाडू इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे शाकीर. याही वेळेला हलकशा हातानं पुन्हा एकदा शॉट थर्डमॅनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटला बॉल स्पर्श होत असताना हा बॉल मात्र एक्झॅक्ट फलंदाजाला खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअरला एक रिझनला, परंतु अंतिम क्षणाला बॉलने अतिरिक्त उसळी घेतली. बॅटच्या वरच्या टोला बॉल लागला आणि बॉल मात्र शॉट थर्डमॅनला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगलनं धावपला पुन्हा एकदा आकार घेईल. 13 या अंकांवरती 13 रन ऑन दी बोर्ड. याही वेळेला हलकशा हातानं फटका केलाय. सिंगल रन सातत्यानं मिळते. प्रत्येक बॉलवरती टाळ्यांचा कडका वेऊरच्या पाठीराखांच्या माध्यमातून खेळाडूंच्या माध्यमातून देण्यात येत आहे. शाकीर मुलेची षटक मात्र सिंगलला खेळण्याचा प्रयत्न असेल. येणाऱ्या 2 षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट हे प्रेझेंट माइंड सेट केलाय. यावेळेला इन द गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल, चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. वेऊर चषक ब्रँडेड चौकार 4. धनवाटीचे चौकाराच्या मदतीनं फलकावर धावा 18. 18 रन ऑन दी बोर्ड. काय फटका खेळला लाजवाब. जागा बनवली, रूम केला आणि सरळ चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चौकाराकरिता. बॅटल इंटरेस्टिंग. पुढचा बॉलवरती देखील याही वेळेला हलकशा हातानं सॉफ्ट हँडनं फटका केलाय. माहिती आहे एक चौकार आला तर सिंगल डबलला देखील महत्त्व देणं क्रिकेटची जमेची बाप आहे आणि या ठिकाणी फलंदाजाने तेच दर्शवलं. माऊली स्पोर्ट्सचे ब्रँड अंबासेडर रिंकेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये. एक अष्टपैलू खेळाडू आहे. बेस विरुद्ध बेसचा बॅटल आपण सातत्याने या सामन्यामध्ये पाहणार आहोत. याला फटका पोहोचला. मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज यष्टीरक्षक
ह्यांच्यामध्ये कॉलिंग यस नो वेट, ज्या पद्धतीनं माणसांच्या 3 मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आणि क्रिकेटच्या देखील 3 मूलभूत गरजा यस नो वेट आणि 3 शब्दांचा उल्लेख क्रीडांगणावरती होत असताना 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला झेल कॅरी केलाय फलंदाज सिद्धेशच्या खेळी लागलाय पूर्णविराम विभूर चषक विकेट डाऊन. थँक्यू. एका बाजूला आगवण आणि विपक्षात संघ असेल तो म्हणजेच युवा टायगर. या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण या आपल्या टी शर्ट कलेक्ट करण्याकरिता जय जोगनादेव आगमन आणि युवा टायगर बोथ कॅप्टन कम टू द कलेक्ट टी शर्ट. चला फिल्डिंग करणारा संघ आपल्याला 3 मिनिटांमध्ये 6 चेंडू टाकायचे, अन्यथा आपल्याला ज्या स्पर्धेचे रूल्स आहेत त्याच्या समोर आपल्याला डेफिनेटली जावं लागेल. दक्षता सुद्धा वेळ दिला त्या वेळामध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे, अन्यथा पेनल्टीच्या समोर आपल्याला जावं लागेल. दक्षता सुद्धा. यावाला वेगवान बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. यष्टी रक्षकाने देखील चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला सेफच्या माध्यमातून आणि फलंदाज रिंकेश बॅक टू पविलियन विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. आता 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने संकेत आणि त्याच्या सोबतीनं मितेश. 2 बंधू. आता बंधू कशा पद्धतीने खेळ करतील. आपला संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीमध्ये तारणहार क्रीडांगणावरती 2 फलंदाजांना बनावं लागेल आणि कशा पद्धतीनं आपल्या संघाकरिता तारणहार वरतील. या वेळेला वेगवान बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. गोलंदाज मिस्टर फरदीन बॉलिंग ट्रॅकवर ते मग पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या काही क्षमता आहे एका टप्प्यावरती 2 स्विंग करण्याची. कधी कधी फलंदाजांचे डोकेदुखी ठरणारे गोलंदाजी करण्याकरिता ऑफ ब्रेक बॉल समोर दिशेने फटका केलाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सहवासच्या माध्यमातून. एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. सिंगलच्या मदतीनं 20 अंकांवरती 20 रन ऑन द बोर्ड. याही वाला हलक्या शाताना फटका केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे का तर नाही. पंच मात्र दर्शवत असताना डिक्लेअर झूम मध्ये मुक्याच्या क्षणी बॉलने देखील वळण घेतली आणि चेंडू मात्र बांबूच्या बाजूने हा बॉल ट्रॅव्हल झालाय एका धावांकरिता. 10 सेकंदामध्ये 1 चेंडू टाकायचा आहे. फिल्डिंग करण्याचा संघ दक्षता असू द्या. आता तुमच्याकडे सेकंद उरलेत कमी, 1 चेंडू पूर्ण करायचा. दक्षता असू द्या. फिल्डिंग करण्याचा संघ. यावेळेला वेगवान बॉल आणि पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेटची सातत्यानं पडझड मैदानावरती पाहायला मिळते. रत्नदीप येऊर ह्या संघाच्या माध्यमात ऍक्शन रिप्ले. वेगवान बॉल होता समोर दिशेने गेला. सेफ मध्ये चांगल्या पद्धतीने बॉल कलेक्ट केला आणि त्यानंतर स्टंपिंग केलं आणि फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी षटक संपले 4 आणि 4 षटकाच्या अखेरीमध्ये धावफलकावरती धावपण पाहतोय 21 या अंकांवरती. 21 रन ऑन दी बोर्ड. विकेट गेलेत आतापर्यंत 5 विकेट गमवून फलंदाजी करत असताना संघ पाहायला मिळतोय रत्नदीप वेबूर. स्वतःच्या होम ग्राउंडवरती हा संघ खेळतोय परंतु अडचणीमध्ये सापडलाय. तारापूर संघ म्हणतो की आम्ही एवढा मोठा लांबचा पल्ला गाठून या क्रीडांगणावरती का आलोय त्याचं प्रमुख उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतात. काय कमालीचे 3 षटक पाहायला मिळाले. शाकिरीने 2 षटक टाकलेत. तदनंतर मात्र सेफ असतील. तदनंतर फरदीनने अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये केली. अंतिम डेट ओव्हर ला सुरुवात. पहिला बॉल फटका बिटवीन द गॅप मध्ये. चेंडू फरार. चेंडू सीमारेषा पलीकडे. वेवूर चषकाचा क्वालिटी चौकार. नो +4 अशा पद्धतीनं 5 पाहायला मिळतील आणि 5च्या मदतीनं धावफलक होता 26 धावा फलकावरती पाहायला मिळतात.
या ठिकाणी मात्र पंचांच्या माध्यमातून DRS ची मागणी करण्यात आले. आता मग पाहणार आहोत एक्झिट मैदानावरती घडलं काय. लाईनच्या मध्ये बॉल आहे की लाईनच्या समोर बॉल आहे, या गोष्टीची चर्चा सुरू आहे. चौथा पंच आपल्याला डेफिनेटली दर्शवतील एक्झिट मैदानावरती घडलं काय, बिघडलं काय, दूध का दूध, पाणी का पाणी. पाकदारे नेटवर्कवरती डेफिनेटली विनीतच्या माध्यमातून दाखवलं जाईल. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. अर्थातच फक्त आणि फक्त या चेंडूवरती धावा मिळतील 4. 1 रन मायनस, अर्थात 25 रन ऑन दी बोर्ड. 5 लॉस. 26 झालं त्या वेवूरच्या पाठीरेखे म्हणाले. आता एक्स्ट्रा बॉल मिळाला आहे, परंतु आता एक्स्ट्रा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून कमी करण्यात आलाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या फटका पुन्हा एकदा छान केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत शाकीर बॉलला स्टॉप. तोपर्यंत कुठलीही धाव या बॉलवरती स्वीकारणे या निर्धाव चेंडू. याला फटका पोहोचला. मिस टायमिंग. बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू पविलियन. वेऊर चषक विकेट डाऊन. चला या दोन कॅप्टन या टी शर्टसाठी. एका बाजूला युवा टायगर आणि त्यांच्या विपक्षात जो संघ उभा आहे जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण आपल्या टी शर्ट्स कलेक्ट करण्याकरिता या. इथून त्या टी शर्ट देऊन तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी रेडी व्हायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस देखील होईल आणि तोही टॉस तेवढाच महत्त्वाचा राहील. जे 8 संघ आज आपलं नशीब आजमावतील आणि प्रथम क्रमांकाच्या करंडकावरती सन्मानानं कुणाचं नाव लिहिलं जाईल. अनेक गोष्टी आहेत. या कॅप्टन याला पाक फुटला गेले. सचिन मोरे आणि पंकज गावडे सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत त्या या टी शर्ट्स. तर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि तिथून त्या टी शर्ट दिल्या जातील. या पुढचा बॉल फटका समोर डाऊन दी ग्राउंड. आहेड हँडसम कडक शॉट पाहायला मिळाला. ज्या दिशेने चेंडू टाकला त्या दिशेने फटक्याची निवड पाहायला मिळाली आणि सरळ चेंडूला फेकून दिला. मायबाप प्रेक्षकांना सलामी ठोकणारा हा आलाय वेऊर चषक. चौकार 4. चौकाराच्या मदतीनं फलकावरती 13 रन 30. अजून या षटकातील अंतिम बॉलचं खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सनी नावाप्रमाणे फलंदाजी करतोय. याही वेळेला फटका छान केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक. विकेटची दाट शक्यता आणि या ठिकाणी फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. धावफलकावर धावा 30 आणि 31 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय. थँक्यू. या कॅप्टन टॉससाठी या दोन, एका बाजूला आगमन आणि एका बाजूला युवा टायगर, या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी या. एका बाजूला विकास आणि एका बाजूला दीपक. मी दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉससाठी येण्याची कृपा करावी. विकास मोरे सरांना विनंती आहे की आपण या. तुमच्या शुभ हस्ते या मागचा कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूला वेऊर चषक आणि एका बाजूला 2026. या ना कॅप्टन. कॅप्टन प्लीज या. या पटकन कॅप्टन. टी शर्ट घाला आणि लवकर या प्लीज, कारण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. हे दीपक लवकर टॉससाठी यार. मॅच चालू झाली भाई.
विकास लवकर. या ठिकाणी मात्र उत्तरेखेला सुरुवात होत असताना पाहायला मिळतंय. रन मशीन ऑफ तारापूर इन ॲक्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या खूपच बाहेर, पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन होतोय सुरुवात सेकंड इनिंगच्या डावाला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी करण्याकरिता रिंकेश. यावेळेला हलकशा हातानं फटका केला. एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न 2 या अंकांवरती. एका बाजूने आपण शाकीर आणि त्याच्या सोबतीनं मलिकला पाहतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. आघाडीची जोडी या संघाची A1 जोडी म्हणून सातत्याने आपण पाहतोय. एका बाजूने 20 फूटचे अँबॅसेडर देखील आहेत शाकीर. ते स्ट्राईक इन वरती. या ठिकाणी आगमन संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलाय. आमंत्रित केलं युवा टायगर संघाला प्रथम बॅटिंगसाठी. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी मात्र डॉट बॉल याच्यासह पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ समाप्त. 2 चेंडूच्या अखेरीमध्ये 2 धावा फलकावरती. याही वेळेला बॉलला सोडून दिला पंचांचा पुन्हा एकदा इशारा. तर व्हाईट बॉल. लेंथ लाईन परफेक्ट ठेवावी लागेल. बांग बॅलन्स कमी परंतु खर्च या ठिकाणी जास्त करतोय गोलंदाज. याही वाला वाईट. आज मात्र रिंकेशला लेंथ सापडत नाहीये. लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. ट्रम्पकार गोलंदाज या ठिकाणी थोडस धडपणाच्या खाली गोलंदाजी करतोय. कारण की समोरचा संघ मातब्बर संघ पाहायला मिळतोय तारापूर 11. याला स्लॉक स्वीप. परंतु क्षेत्ररक्षकाने काय प्रयत्नाचे पराकष्ट केले. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. संकेत ह्याच्या माध्यमातून आपल्या संघाकरिता तब्बल 3 धावा रोखवल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि चेंडूला स्टॉप केले. एकच धावांवरती दोन्ही देखील फलंदाज सॅटिस्फाईड होत असताना पाहायला मिळतात. 1च्या मदतीनं फलकावर धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या अंकांवरती 5 रन. याही वेळेला पुन्हा एकदा हलकशा हातानं सातत्यानं सिंगलला समाधान देतात. कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करत नाहीये. चौकारांवरती जात नाहीये. माहिती आहे शाकीर त्याच्या सोबतीनं मलिकला की सिंगल धावफलक इझिली डन अँड लुक आपण हा सामना जिंकू शकतो. याला रिव्हर्स स्विच हिट पलटी केलाय. परंतु बॉल पुन्हा एकदा गोशंगी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. एक सिंगल रन. एक सिंगलच्या मधून फलकावर धावा. 7 या अंकांवरती 7 रन ऑन दी बोर्ड. लास्ट टू गो. अंतिम बॉल पहिल्या षटकातील. समोरच्या दिशेने बिटवीन द गॅप मध्ये बॉल फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे. शाकीर ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी A1 वेऊर चषक चौकार 4. एका षटकाचा खेळ समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 11 रन ऑन दी बोर्ड. आता येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मागे धावा बनवायचे फक्त आणि फक्त 20. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. 2 दिग्गज संघांमध्ये पहिला संघ कुठला टॉप 4 मध्ये प्रवेश करणार. रत्नदीप वेऊर की तारापूर 11 हे येणारे 24 बॉल आपल्याला डेफिनेटली क्रीडांगणावरती दर्शवतील. चला टायमर देखील ऑन आहे. घड्याळावरती देखील लक्ष असू द्या. फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय पाकदरी नेटवर्क कमी अल्पावधीमध्ये प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलं. ज्या यूट्यूब चॅनलने 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर अप करत असताना पाहायला मिळतात. 2 कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. कट्टर रिटर्न कॅमेरामॅन एका बाजूने स्वप्नील आणि त्याच्या सोबतीनं हितेश अशी ब्रँडेड कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. याला हलकशा हातानं फटका केला. पुन्हा एकदा बॉल पॉईंटमध्ये ट्रॅव्हल झाला एका धावांकरिता. 1च्या मधनं फलकावर धावा 12. अजूनही मात्र 23 बॉलचा खेळ बाकी. 19 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती सनीला आपण पाहतोय. आता स्ट्राईक इनवरती शाकीरने आतापर्यंत 3 बॉलचा सामना केला. 3 बॉलमध्ये 6 अंकांवरती खेळतोय. मलिकने 4 बॉलचा सामना केला. 3 अंकांवरती खेळतोय. याही मला हलकशा हातानं फटका खेळलाय. पुन्हा एकदा सिंगल रन. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतो मिस्टर सनी. या संघामध्ये 2 सनी पाहायला मिळतात.
एक कॅप्टन सनीला पण कव्हरच्या रिझनला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुणे एकदा सनी. याही वेळेला फटका छान केलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. आणखी एक ब्रँडेड चौकार 4. फिल्डिंग करणाऱ्या संघांवरती विचार करण्यासाठी दोन फलंदाजाने मजबूर केलाय. सुरुवात अप्रतिम दर्जेदार होत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने मात्र सुरुवात दोन्ही देखील संघाची झाली होती, परंतु एंड मात्र खराब केलं होतं फिल्डिंग करणाऱ्या संघानं. परंतु इकडे मात्र एंड देखील चांगला करावा लागेल तारापूर संघाला. याला वेगवान बॉल होता, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. सरळ चेंडू मात्र एसटी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल कमबॅक केलाय गोलंदाज मिस्टर सनी ह्याच्या माध्यमातून. वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला लेग ब्रेक बॉल हलक्या हाताने फटका केलाय. एक सिंगल रन. प्रेझेंट ऑफ माइंड सातत्यानं दोन फलंदाज दर्शवत असताना पाहायला मिळतात. सिंगलला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करत असताना पाहायला मिळतील. आता विचार करतात येणाऱ्या अंतिम बॉलवरती कशा पद्धतीने आपल्याला खेळ करायचा आहे. अंतिम बॉलवरती सिंगल, डबल, चौकार, वाईट, नो बॉल की विकेट, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉलवरती आपण पाहणार आहोत. यावेळेला वेगवान डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. वेग प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. एक ब्रेक बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतली आणि यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले होते मिस्टर संकेत, परंतु कुठलीही धाव दोन्ही देखील फलंदाजाने स्वीकारलेली नाहीये. 18 धावा फलकावरती विदाऊट लॉस. चांगली सुरुवात होत असताना पाहायला मिळाली आहे तारापूर 11 संघाची. आता येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायचे 13. 6 मिनिटांमध्ये 2 षटक परिपूर्ण करायचे आहेत. तिसरा षटक होतोय सुरुवात गोलंदाजी करण्याकरिता मितेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक इन वरती फलंदाज पाहायला मिळतोय. मलिकला आपण पाहतोय स्ट्राईक इन वरती. फुलटॉस समोरच्या दिशेने फटका खेळला, परंतु कुठलीही धाव स्वीकारली नाही. निर्धाव चेंडू डॉटबॉल. निर्धाव चेंडून होतोय सुरुवात तिसरा षटकाला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा यॉर्कर टाकला, समोर दिशेने फटका केलाय. रनआउटची संधी धोक्यात होती, परंतु मोक्याच्या क्षणी या ठिकाणी एक सिंगल परिपूर्ण करत असताना फलंदाज पाहायला मिळतात. सिंगलच्या मदतीने फलकावरती 19. 2.2 चा खेळ समाप्त. अजूनही येणारे 16 बॉल रन बनवायचे 12. जर पहिल्या षटकामागे 3 एक्स्ट्रा चेंडू गोलंदाजाने टाकल्या नसता तर डेफिनेटली धावा मोठ्या प्रमाणामध्ये राहिल्या असता. फुलटॉस अप्रतिम. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक मिस्टर सिद्धार्थ अर्थात सिद्धू चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना या सामन्यामध्ये महत्वाचा सामना डू और डाय. यावेळेला बॉलला सोडून दिला. पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. थोडासा दबाव देखील आहे कारण की येणारे 15 बॉलमध्ये रन बनवायचे 11. यॉर्कर समोर अप्रतिम. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू सातत्याने पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आता दोन फलंदाज विचार विनिमय करतात की कशा पद्धतीने खेळ करायचा आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 कॅमेराच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. काय क्वालिटी कॅमेरामॅन चांगल्या पद्धतीने प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करत असताना यावेळेला कशा हाताने फटका केला. आता सिंगल रन. शाकीरला माहिती आहे चौकार आलेला नाहीये, त्याच्याकरिता डॉट बॉल द्यायचे नाहीयेत आपल्याला. सिंगल देखील धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 18 मध्ये 13 पाहिजे होत्या. 3च धावा खर्च केल्यात. कंजूसी गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय मितेश. टर्निंग पॉइंट ऑफ षटक राहील का? याही हलक्या हातानं समोर रनआउटची तंगी. आता काय घडेल? पंचांनी चौथ्या पंचांची मदत घेतली आहे आणि पंचांचा सॉफ्ट डिसिजन OUT. परंतु आता
पाकदरे नेटवर्क वरती पाहिलं जाईल. एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, बिघडलं काय, फलंदाज बाद की नॉट आउट, या गोष्टीची चर्चा सुरू आहे. धक 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 पाहायला मिळतोय. आता पाहूया फलंदाज आपल्या जाग्यावरती सुखरूप पोहोचलेत की नाही, या गोष्टीची चर्चा आमच्या प्रेक्षकांच्या देखील मनामध्ये सुरू आहे. रत्नदीप वेऊरचे पाठीराखे म्हणतील की OUT आणि तारापूरचे पाठीराखे म्हणतील OUT पाहिजे. परंतु आता पाहूया चौथे पंच मात्र जास्तीचा वेग येतात. पाहूया विचार देखील करतात पंचांच्या माध्यमातून. पाहूया पंच आपल्या जागेवरती जातील, तदनंतर आपल्यापर्यंत डिसिजन या ठिकाणी कळवलं जाईल. आणि पंचांचा इशारा येतोय फलंदाज OUT नाही आहे, नॉट आउट या ठिकाणी पाहायला मिळेल. आता आपण ऍक्शन रिप्ले पाकदरे नेटवर्क विनीतच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जाईल. समोरच्या दिशेने सिंगल रन केली, त्यानंतर मात्र गोलंदाजाने जरूर केलं होता, परंतु या ठिकाणी मात्र फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीजवरती पोहोचले होते. हे पंचांनी पाहिलं, निहाळलं, तदनंतर आमच्यापर्यंत चांगलं डिसिजन पोहोचवलं. वेळ जास्त घेतला परंतु डिसिजन दोन्ही संघाच्या बाजूने गेलाय. पंच देखील चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका पार पडत असताना पाहायला मिळतोय. जेवढं वाटतं पंचांची भूमिका साधी सोपी आहे, परंतु ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जातो त्या वेळेला येणारा प्रेशर हँडल करावं लागतं. आणि पंचांना माहिती आहे एक एक डिसिजन दोन्ही संघाकरिता महत्व आहे, त्याच्याकरिता पंचांनी थोडासा वेळ घेतला आणि तदनंतर चांगलं डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवले की फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीजवरती पोहोचले होते. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मागे धावा बनवायचे आहेत 9. 12 चेंडू मागे 9 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्याकरिता 22 धावा. एकही ब्रेक थ्रो लागले नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोडावी लागेल, फलंदाजांना आउट करावं लागेल. याही वेळेला हलक्याशा हाताने फटका केलाय. पुन्हा एकदा चेंडू मात्र गोशंगी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सिंगल रन, सिंगलच्या मधनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवेल. 23 अंकांवरती 23 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. काही सुरुवात तारापूर 11 या संघाची पाहायला मिळत आहे. तारापूर धमाका आपण देखील पाहिला मागच्या वीकमध्ये. ज्या खेळाडूने स्पर्धा गाजवली तोच खेळाडू आणि ही जी स्पर्धा गाजवली तोही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. याही वाला हलक्याशा हाताने फटका केलाय. पुन्हा एकदा सिंगल धावफलक पुढे नेत असताना पाहायला मिळतं. 24 अंकांवरती शाकीरने 9 बॉलचा सामना केला. 9 चेंडू मागे 9 अंकांवरती खेळतोय. मलिकने आतापर्यंत 11 चेंडूचा सामना केला आणि 11 चेंडू मागे 11 या धावांवरती खेळतोय. फुल टॉस पुन्हा एकदा दिशा दिली आहे आणि पुन्हा एकदा बॉल मात्र त्या झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सातत्यानं मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये फटक्यांची निवड करत असताना दोन्ही देखील फलंदाज. 9-6 नो बॉल नो +1. मोक्याच्या क्षणी या ठिकाणी गोलंदाज सनीच्या माध्यमातून चुकी केली. जर नो बॉल नसता तर फक्त एकच धाव मिळाली असती, परंतु जर तरला क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व नाहीये आणि या ठिकाणी मात्र गोलंदाज सनीच्या माध्यमातून नो बॉल टाकला आणि त्याच्यावरती एक सिंगल रन. गेट 1 बाय 1 या ठिकाणी या बॉलवरती पाहायला मिळतात. 2 धावा मिळाल्यात. अवांतर स्वरूपातील धाव या बॉलवरती अर्जित केली गेली आणि फलकावर 27-27. 3 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सनी तुम्हाला हे पाटल रंगणार चेंडू क्रमांक 4 वरती. 3 खेळाडूंना मात्र पुढे आणण्यात आलं. टायमर देखील ऑन आहे. दक्षता असू द्या. फिल्डिंग करणारा संघ आपलं सातत्यानं लक्ष वेधतोय. टायमर ऑन आहे. याही वाला सिंगलला धावफलकावर आपण पाहणार आहोत. 28-28. 3.4चा खेळ समाप्त. आता 1.2चा खेळ बाकी आहे. अर्थातच 8 बॉल 3. एखादा मोठा फटकाने हा सामना फिनिश की मात्र सिंगल डबलनं हा सामना जिंकला जाईल. कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल? तारापूर 11 की मात्र रत्नदीप वेऊर? इलाका त्यांचाच आहे, परंतु धमाका सध्याच्या गईला
तारापूर 11 हा संघ करतोय क्रीडांगणावरती. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं रचना करत असताना याला समोर दिशेपटका केलाय, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवलाय, निर्धाव चेंडू डॉट बॉल. मोठा गॅप आहे परंतु सातत्यानं समोर दिशा फटका केलास गोलंदाज सनीने स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये बॉल अडवलाय डॉट बॉल करिता. यावेळेला स्वीप केलाय यष्टी रक्षक, बॉल स्टॉप, परंतु एक धाव पुन्हा एकदा रोखू शकणार नाहीयेत. आता येणारे 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अंतिम षटकाला ही सुरुवात. तोपर्यंत जाऊया आपण संगीत कक्षेमध्ये, देऊया डीजे जॉकीला संधी. यस डीजे. धन्यवाद डीजे. 6 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता. धावा या ठिकाणी मात्र थांबावं लागतील. गोलंदाजी करण्याकरता अंतिम षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतो मिस्टर साहिल. पहिला बॉल फुल टॉस, समोर दिशेने स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय, निर्धाव चेंडू होतोय, सुरुवात डॉट बॉल. 5-2, 5 बॉल 2 रन रिक्वायर्ड टू विन. हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल हृदयाचे ठोके वाढवले जातील. तारापूर 11 संघाच्या प्रत्येक डॉट बॉल आत्मविश्वास वाढवेल. टॅप आणि फटका छान केलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. आपला स्टायलिश फिनिशने हा सामना फिनिश केलाय आणि शाकीरने बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. चौकाराकरिता हा सामना जिंकला गेलाय टीम तारापूर 11. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम रत्नदीप येऊर. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय.